पुढे जाऊयात. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती दिली आहे. उद्या अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची उद्या जयंती आहे. जयंती आहे उद्या कर्जमाफीची पहिली प्राथमिक यादी देखील येऊ शकते अशी एक माहिती समोर आली. प्रयत्न आहे की उद्या पहिली यादी जी आहे ती जाहीर व्हावी. आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी या संदर्भात प्रयत्न केलेला आहे आणि शक्यतोवर उद्या दादांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी यावी हा प्रयत्न आम्ही करू. सातत्यानं ठिकठिकाणी राज्यात आंदोलनं होऊ लागलेले आहेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. काय अधिकची माहिती प्राप्त झाली का तुम्हाला या आंदोलनाच्या बाबतीत? बघा, असं आहे की लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. केवळ लोकशाहीमध्ये आंदोलन करतानाही संविधानाने दिलेले हक्क आणि त्यासोबत संविधानाने टाकलेली जबाबदारी या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कोणीही परवानगी घेऊन आंदोलन करत असेल, शांतिपूर्ण आंदोलन करत असेल तर अशा आंदोलनाला परवानगी पण दिली जाईल आणि अशी आंदोलनं करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. जाणीवपूर्वक राजकीय अशांतता तयार करण्याकरता विना परवानगी आंदोलनं करणे, हिंसा करणे हे मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये योग्य नाही. त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण उद्या अजितदादांचा जो वाढदिवस आहे, जयंती आहे, त्यानिमित्त आता शेतकरी बांधवांची जी कर्जमाफी आहे ती जाहीर झाली आणि शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी ती उद्याच जाहीर केली जाणार आहे. या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना उद्यापासून जी रक्कम आहे त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अपडेट होती. त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जर अशीच अपडेट पाहिजे असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका.